ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो, पेपर फुटले जातात, या सगळ्यांसाठी आम्ही एक खूप मोठं आंदोलन नाही तर मोर्चा हे पुण्यामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत। त्यामुळे काही विद्यार्थी संघटनेशी आमचं बोलणं झालेलं आहे। आमच्या अध्यक्षांशी सुद्धा चर्चा झाल्यानंतर शशिकांत शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांचा कुठलाही मुद्दा असला तरी त्यामध्ये आपला पक्ष हा 100% त्या ठिकाणी उतरणार म्हणजे उतरणार। त्यामुळे आमचा पक्ष राजकीय हितातून नाही पण फक्त सामाजिक विचारातून त्या मोठ्या मोर्चामध्ये उपस्थित राहणार, सहभाग घेणार, पाठिंबा देणार। त्याच्याचबरोबर काँग्रेसला आम्ही विनंती करू, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला आम्ही विनंती करू, इतरही बाकी मित्र पक्षाला, जानकर साहेबांचा पक्ष आहे, भाई जयंत पाटील साहेबांचा पक्ष आहे, इतरही पक्षाला विनंती करू आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत जे स्वतःच्या आउटफिटच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोनातून युवांच्या बाबतीत लढतात, ज्याच्यामध्ये अभिजित भाऊ दिपके आहेत, त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी विनंती करू। कारण हा लढा का एका पक्षाचा नाही, हा लढा सगळ्यांचा आहे। कारण का दुर्दैव असं की दरवर्षी 10 लाख विद्यार्थी याच्यासाठी बसतात आणि याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तो आम्ही कधीही खपून घेणार नाही। आणि प्रमुख मागणी जी आमची आहे, जी एमपीएससी मध्ये सुद्धा आहे, आम्हाला ऑनलाईन परीक्षा नको। आमच्या सीईटीच्या परीक्षा हे 60 वर्षापूर्वीपर्यंत या ऑफलाईन ओएमआरच्या माध्यमातून घेतल्या जात होत्या। शिक्षकांचं तेच मत आहे, विद्यार्थ्यांचं तेच मत आहे, पालकांचं ते मत आहे। जेव्हा ऑफलाईन होतं तेव्हा कुठलाच पेपर त्या ठिकाणी फुटत नव्हता, भ्रष्टाचार होत नव्हता, पर्सेंटाईल मनाला वाटेल तसं वाढवलं जात नव्हतं। ऑनलाईन गेल्यापासूनच याच्यात भ्रष्टाचार सुरू झालाय आणि याच्यात त्या ठिकाणी काळबेरं सुरू झालेलं आहे। त्यामुळे आमची ही मागणी असणार आहे आणि ती मागणी आम्ही जे एमएससीईटीचे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी करू। आणि जर या सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मग मोर्चा काढल्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय त्या ठिकाणी नाही। त्यामुळे गरिबांचं, सामान्य लोकांचं भवितव्य हे नीट राहावं आणि त्यांच्या मुलामुलींना चांगली संधी मिळावी। आणि पैसा असेल तरच तुमच्या मुलाला चांगलं पर्सेंटाईल मिळेल। पैसा असेल तो जर तुम्ही खर्चायला तयार असेल तरच तुमचा मुलगा नाही तर मुलगी अधिकारी होऊ शकेल। पैसा असेल तर नीटमध्ये चांगले मार्क मिळतील, पैसा असेल तर तुमचा मुलगा इंजिनियर बनू शकतो। हे जे काय आता नवीन गोष्ट सुरू झालेली आहे फक्त नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घर भरायच्या कार्यक्रमातून म्हणजे भ्रष्टाचाराच्या कार्यक्रमातून, हे आम्ही याच्या पुढे खपून घेणार नाही आणि लोकही या बाबतीत काही खपून घेणार नाही। असं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।